आज दुपारी माझ्या नणंदबाई ज्या आल्या होत्या आमच्याकडे, त्या आता परत गावी जाण्यासाठी निघाल्या होत्या आणि ऋतूला त्यांना सोडण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. पण आम्ही तिला खोटं सांगितलं होतं की त्या हॉस्पिटलमध्ये चाललेल्या आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन ते लगेच येणार आहेत. त्याच्यामुळे तिला तरीही समजलं होतं बॅग वगैरे का घेऊन जाणार आहे. ती अशी नर्वस थांबली होती आणि तिला नीट बाय कर म्हटलं तर ती बाय पण करत नव्हती. अशी नर्वस झाली होती पूर्ण ती. तरी पण तिने हात मात्र दाखवला की ठीक आहे बाय म्हणून असं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या संध्याकाळची सुरुवात ही अशी दळण निवडण्याने झालेली आहे, कारण मी पूर्णपणे विसरून गेले होते की माझ्या घरातले गव्हाच्या आणि ज्वारीचं दोन्ही पिठं संपून गेलेले आहेत. आणि मला आठवतं पण ना अशा टाईमला जेव्हा मला ते दळण निवडण्याचा अजिबात टाईम नसतो. आणि हे मी गहू ज्वारी गावाकडून आणलेलं होतं, त्यामुळे मला हे साफ तर करावंच लागणार होतं, काहीच ऑप्शन नाही आहे. मी बाकी सगळे कामं सोडून मग मी म्हटलं आधी मला दळणच निवडावं लागेल, म्हणून मी दळण निवडायला बसले. गावावरून येताना आम्ही इतकं सगळं सामान आणलं होतं ना, आणि त्याच्यात घरच्यांचं म्हणजे असं असतं की नाही तिकडे गहू ज्वारी खूप महाग भेटते, तर तुम्ही ते इकडनंच घेऊन जावा. आणि आता गाडी पण आहे तर आम्ही त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि आम्हाला गहू ज्वारी एक्स्ट्राच आणावीच लागली. साफ केल्यानंतर इतकी सगळी धूळ आणि घाण त्याच्यामध्ये निघाली होती ना, तर असं वाटतं बघून की ते साफ केलेलं कधीही चांगलं. हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर चहा बनवला आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. जेवण बनवायला उशीर झाला होता म्हणून थोडं फास्ट काम करत होते मी जेवण बनवायला लागले की तुझी घाई सुरू होते की मम्मा मला गार्डनमध्ये घेऊन चल, मम्मा मला गार्डनमध्ये घेऊन चल. आणि ती इतके मागं लागते ना की तिला असं सांगायला लागतं थांब 5 मिनिट. आणि 5 मिनिट 10 मिनिट झाले ना, तिच्या लक्षात जेव्हा येतं ती परत मला येऊन म्हणते मम्मा चल ना मला गार्डनला घेऊन. तर तिचं एक ऐकावंच लागतं, नाही तर मग ती ना अशी पिचाच नाही सोडत. कधी कधी या गोष्टीचं ना मात्र खूप इतकं वाईट वाटतं ना की आपल्या वेळेस असं नव्हतं की आपण बंद घरांमध्ये वगैरे राहून आपलं बालपण गेलेलं नाही आहे, इतकं तरी गेलेलं नाही आहे जितकं आता या मुलांचं चाललेलं आहे ना. आमच्या फ्लोरवरती कुठलं लहान बाळ आहे ना, तिच्यासोबत खेळायला कोणी आहे. जेव्हा ती गार्डनमध्ये जाते तेव्हा तिला इतरांसोबत खेळण्याचा टाईम मिळतो आणि मग असं वाटतं की नाही ठीक आहे आपण थोडा टाईम काढूच. गावी जाण्यापूर्वी मी थोडंसं दळण आणलं होतं, 2-3 किलोचंच वगैरे दळण मी घेऊन आले होते, कारण नंतर आम्ही 8 दिवस इथं नव्हतो. आणि मग ते पीठ सगळं खराब होऊन जाईल म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की जास्त काही पीठ वगैरे आणू नका, दळून आपण थोडंसंच आणूया, कारण नंतर ते राहिले तर पूर्ण खराब होऊन जातं आणि मग फेकून देण्याची वेळ येते. त्यापेक्षा हे जेवढं लागेल तेवढंच आणलेलं बेटर आहे. हे सगळं स्टोअर करून झाल्यानंतर मला अजून एक मोठा प्रश्न पडला की मी आता भाजीला काय बनवू. पण मग माझ्याकडे भाजीला जेव्हा काय नसतं तेव्हा मी अशी मटकीची डाळ वगैरे बनवते, कुठल्याही तरी अशा डाळी बनवून मग फटकन भाजी होऊन जाते. गावाकडून येताना आम्ही थोडीफार भाजी वगैरे घेऊन आलो होतो, पण ती काही जास्त दिवस गेली नाही. आणि उन्हाळ्यात यावेळेस गावी भाज्या पण काही जास्त नसतात, ज्या काही होत्या त्या घेऊन आम्ही आलो होतो, पण आता त्या पण संपलेल्या होत्या आणि भाजी आणायला काही जायला जमतच नव्हतं. त्यामुळे भाजीचा असंच काहीतरी मी जुगाड लावला होता. गावाकडून आल्यापासून मला घरात पाहायला अजिबात वेळ नाही आहे, म्हणजे किती काही क्लिनिंग करायची बाकी आहे, किती काही इतकी धूळ वगैरे बसलेली आहे घरात, पण माझं सतत इकडे तिकडे सारखं फिरणं चालूच आहे. 8 दिवस झाला आम्ही सारखं फिरतच आहे आणि त्या फिरण्यामध्येच घरातल्या कामांमध्ये अजिबातलं लक्ष वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे इतकं सगळं क्लीन करायला आले ना घरी पाहुणे आले ना, तेव्हा टाईम कसा निघून जातो नाही समजतच नाही. त्यांच्या अवतीभोवती किंवा गप्पा गोष्टींमध्ये इतका टाईम निघून जातो ना, समजतच नाही की कधी 2 दिवस गेले 4 दिवस गेले असं समजतच नाही अजिबात. तसंच काही माझं झालं होतं. तरी पण आमचा हा वेळ आणि त्या घरी फर्स्ट टाईम आल्या होत्या माझ्या नणंदबाई, इतकं छान वाटलं मला की मलाही त्यांना जाऊ देण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. सलग 2 दिवस दूध आणल्यानंतरही पहिल्या दिवशी जे आणलेलं तेही दूध खराब झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणलेलंही दूध खराब झालं. त्याचा काहीच उपयोग न करता ते खराब झालं. आता काय बोलावं हेच काही कळत नाही आहे, कारण दूध घेताना आम्ही त्याची डेट वगैरे पण चेक करून घेतो आहे, पण दूध का खराब होतं आहे हे काही कळत नाही आहे. का गरमीच इतकी वाढलेली आहे की आता ते दूध राहणंच पॉसिबल नाही आहे. दूध मी फक्त कामापुरतंच बाहेर काढते, नाहीतर नंतर काम झालं की ते फ्रीजमध्येच असतं आणि जरी ते थोडा वेळ जरी इकडे तिकडे बाहेर राहिले ना तर लगेचच खराब होऊन जातं. इतकं टेम्परेचर आता इथलंसुद्धा वाढलेलं आहे, अजिबात गरमी सहन तर होत नाही आहे. मग माहिती नाही त्याच्यामुळेच होत असेल. इथं माझी क्लिनिंग वगैरे सगळी होतेच नाही तोपर्यंत बाहेर इतके सगळा आवाज यायला लागला ना, मग मला वाटलं बाहेर काय झालं आहे. तर गॅलरीत जाऊन पाहिल्यानंतर मला कळालं की नक्की काय आहे. तर खाली पाहिल्यावरती समजलं की इथे कोणाचं तर लग्नाचा काहीतरी प्रोग्राम चालू होता. हे सगळं वरून पाहायला आणि ऐकायला खूप छान वाटत होतं. नंतर कामं बाकीची पडलेली होती म्हणून घरात आले. नंतर फ्रीजमध्ये बॉटल वगैरे भरून ठेवल्या, कारण हे काम फक्त माझ्याकडेच असतं.
इथे लग्न घर असल्यामुळे अशी फटाक्यांची आतिषबाजी चाललेली होती. इतकं सुंदर दिसत होतं ना ते पाहायला की विचारूच नका. खूप सुंदर. पहिल्या दिवशी नणंदबाई गेल्या आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्यांची मुलगी, छोटी मुलगी अंकिता ही पण चालली होती हॉस्टेलला. तरी तुला असं समजत नव्हतं की आता काय रिॲक्ट करावं, कारण ती खूप रडणार होती हे मला माहिती होतं. ती रडू नये म्हणून मग मी एक आयडिया इथे वापरली. तिला मी हातात एक बलून दिला आणि तिला म्हटलं की तू हे बलून असं फुगवून दाखव, कारण मला तिला रडल्यानंतर मला तिला घेणं आणि बाकीची कामं करायची होती. म्हणून मग मी म्हटलं तिला असं थोडंसं नादी लावूयात. बलून भेटल्यानंतर ती एवढी खुश झाली होती ना की ते सगळं विसरूनच गेली आणि मस्त खेळत बसली. आणि तिला आता बलून फुगत होताना तसं तिला असं स्माईल येत होती तिच्या चेहऱ्यावरती. ती जाणार होती म्हणून आधी तिला टिफिन वगैरे बनवून दिला आणि नंतर मग मी माझं सगळं फ्रेश वगैरे झाले, कारण मला बाकीच्या आता सगळीच घरातली कामं वगैरे आवरायची आहेत. मग फ्रेश झाल्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली होती मी. इथं कुकिंग वगैरे झालेलीच होती माझी, कारण तिला टिफिन द्यायचा होता म्हणून मी जरा थोडंसं हे काम फास्ट आवरून घेतलेलं होतं. आणि आजही भाजीला काही नव्हतं म्हणून मी रात्रीच मूग वगैरे भिजायला टाकले होते, त्याचीच मी भाजी बनवली होती सुकी. तिच्या टिफिनला द्यायची होती म्हणून सुकीच भाजी बनवलेली होती मी. घरातून जेव्हा माणसं जातात ना तेव्हा खरंच काहीच करमत नाही, म्हणजे काही काम पण करण्याची इच्छा तर होतच नाही. आणि घरात जे रेग्युलर काम असतं ना ते पण करू वाटत नाही. तसंच काही माझ्यासोबत झालं होतं. घरातली माणसं गेल्यानंतर मला परत रूममध्ये सुद्धा जाण्याची इच्छा होत नाही. घरात खूप पसारा पडला होता, पण मी आधी ना एक आवरण्याचं डिसाईड केलं. हा जो काही पसारा केलेला आहे तो आता मला आवरावाच लागेल आणि तो मी आवरून घेते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.